तर पुढे मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे राज्यासह मुंबई ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता। मात्र मागील 2 दिवसांपासून पावसानं दमदार पुनरागमन केलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा 95% येऊन पोहोचलाय। 7 पैकी 5 जलाशय भरून वाहू लागल्यानं मुंबईकरांच्या पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता ही पूर्णतः मिटली आहे। मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणातून दररोज 3900 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो। या 7ही धरणांची एकूण पाणी क्षमता ही 14,46,363 दशलक्ष लिटर इतकी आहे। सध्या धरणांमध्ये 13,78,577 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यानं ही वाढ दिसून येते। पुन्हा पाहूयात काही झटपट बातम्या। बदलापुरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली होती। त्याला न्यायालयानं हजर केलं असता न्यायालयानं त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। ही पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे पुन्हा अक्षय शिंदे याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे अक्षय शिंदे याला पुन्हा पोलीस कोठडी मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वर्ध्याच्या धनोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढल्यानं 31 पैकी 17 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। 30 सेंटीमीटरनं नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीमध्ये सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं। भाजी मार्केटसह अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। सतत पडत असलेल्या तीनबत्ती, नारपोली, कमला हॉटेल, कल्याण नाका या ठिकाणी पाणी साचलंय। रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कसगाव रेल्वे स्थानकावरील 3ऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनानं ब्लॉक घेतलाय। यामुळे 6 मेल एक्सप्रेस गाड्या या मंगळवारी विविध स्थानकांवरती थांबवण्यात येतील। गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये पोलीस दलात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। पोलीस शिपाई पदाकरिता नोकरी लावून देण्याकरिता उमेदवाराकडून पैसे घेणार असल्याची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 3,33,572 महिलांच्या अर्जांना समित्यांनी मंजुरी दिली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर केलेल्या साधारण 1,39,900 महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असून उर्वरित महिलांच्या बँक खात्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। मिठी ओशिवरा या नद्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी MMRDAनं नियोजन केलं आहे। नमामी गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवरती यातून पर्यटन, विरंगुळा क्षेत्र म्हणून विकास केला जाईल। तसंच पर्यावरण जतन संरक्षणाचे उपायही जोडले जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये संरक्षण मिळेल आणि त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होईल। मुंबई पालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांची एक शिखर समिती आणि 7 परिमंडळाच्या प्रत्येकी 1 याप्रमाणे 8 समित्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे। निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे 650 जणांना पालिका आज सोमवारी विलेपार्ले पूर्वेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये प्रशिक्षण देणार आहे।